राम शेतकरी मित्रांनो, आमच्याकडे सध्या सकाळची लाईट चालू आहे. त्यामुळे आपण जे रासायनिक खतांचे बॅरल भरलेले होते ते आता सोडून दिलेले आणि त्यामध्ये आपण सुरुवातीलाच जे टाकतोय ते दाखवतोय. कारण भरपूर शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात. जीवन उमरतात, ते काम करतील का? शेतकरी मित्रांनो, माझा अनुभव सांगतो. मी ज्या दिवसापासून हे रासायनिक खतं चालू केलेले आहेत मागं, किंवा मी मध्यंतरी बंद बी केलेले होते, पण काही शेतकऱ्यांनी आपल्या कल्चरमध्ये बॉन्डिंग तोडून जे खतं देणं सुरू केलं, त्यांना जो फायदा भेटला त्याच्यामुळे ते मला म्हणाले की तुम्ही नी प्रयोग करा. त्यामुळे आपण त्या दिवसापासून प्रयोग करतो आहे. विशेष म्हणजे त्या दिवसापासून थोडं उत्पन्नात वाढ झालेली आपली. तर त्यामुळे अजून विशेष म्हणजे कमी खतं देऊन. तर आता कसं द्यावे किंवा केव्हा टाकावे हा मोठा प्रश्न पडलेला असतो. शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकरी तयार झाल्यानंतर खतं टाकतात. त्याला 2 दिवस ठेवावं लागतं, त्यानंतर मग सोडावं लागतं. पण शेतकरी मित्रांनो, अगोदरही मी सांगितलेलं आहे की तुम्ही सुरुवातीला ज्या वेळेला तयार करणार त्याच वेळेला टाकून द्या. काही एक फरक नाही, 4थ्या दिवशी तयार होत आहे. जेव्हा आपल्याला गरज आहे 8 दिवसानं सोडा, 4 दिवसानं सोडा, त्यानंतर आपण सोडू शकतो आहे. आता हे बघा किती जबरदस्त तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आपण संत्रे, केळी, कोरफड जे काही आहे ते आहे, भरपूर टाकलेलं आहे त्याच्यात. आता याच्यातून आपण काढू आणि याच्यात 5-5 लिटर बी ऑलरेडी टाकणारच आहोत. ते अजून प्रक्रिया चालू झालेली आहे त्याची. आपण याच्यामध्ये अजून गेरू 5 किलो टाकून दिलेला आहे. कारण आता याला मक्याला पोटॅशची जास्त गरज पडणार आहे. तर आपण शेतकरी मित्रांनो आता कोणतं खतं घेतो आहे ते दाखवतो आहे आपण. हे नंतर करून घेऊ मी. तर शेतकरी मित्रांनो, आता गूळ घेतला आहे. हे पण बघा, आता पाणी बरं का, असं नाही की काही म्हणतील की बुवा कल्चर असेल मग ते टाकलेलं आहे, तसं नाही. आपल्याला जे आहे ते दाखवतो आपण. हे जाडमीठ आहे, यामध्ये आपण 10-26 आणि पोटॅश. कारण आता मक्का मोठा झालेला आहे, त्यामुळे त्याला पोटॅशची आता जास्त प्रमाणात गरज पडेल. त्यामुळे 10-26 पोटॅश, जाडमीठ. आता जाडमीठ आपण हिशोबानं असं टाकतो की आता मी गणित काढून घेतलेलं आहे. आता हे अशा 6 मुठा यामध्ये टाकणार आणि ते एका बॅरलमध्ये टाकतो आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आता जो ड्रीपमधून एकरी 10 किलो मीठ देत होतो ते मात्र आता बंद करून आपण आपल्या जजमेंटनं, आठवण पडून गेली, नवीन रिपीट करावं लागेल मला. हे मी टाकून घेतो मग सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण हे आता भरून घेतलेलं आहे. बघा, तयार नाही आहे, काहीच नाही आहे, आपण डायरेक्ट मीठ टाकून देतो आहे. आता बघा, मीठ टाकल्यानंतर त्याची रिलेक्शन चालू होऊन जातेच. आपण एका बॅरेलचं दाखवून देतो आहे. आणि हे जो खत आहे हे आपण बाकी 70% याच्यात टाकू. कारण याच्यामध्ये ऑलरेडी अगोदर जे थोडं टाकलेलं होतं, आपण ही सुरुवात केलेली होती. आपण खालतून गाड काढलाच नाही आहे अजूनपर्यंत, आणि मला नाही वाटत आता गाड काढू आपण. शेवटी बघू. या शेवटी पण बघा, गाड असून सुद्धा ते गरागर फिरायला सुरुवात होऊन जाते. म्हणजे पतला गाड झालेला आहे. बघा, वर खालतून हे काय म्हणतात त्याला, येणं चालू झालेलं आहे. आता हे खत आपण टाकून देऊ, 70% टाकून देऊ, बाकी त्याच्यात टाकायचे आपल्याला. एकटा असल्यामुळे प्रॉब्लेम येतो. शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये थोडा गूळ टाकून देऊ. हे ऑटोमॅटिक 4 दिवसानंतर तयार होणार आहे. आणि समजा आपल्याला टाईम भेटला तर गुरुवारी सोडूनच देऊ. टाईम म्हणजे गुरुवारी सोडून देतो. काही निमित्त राहिलं
किंवा कुठं जाणं झालं तर एखाद्या वेळेला राहून जातं. नंतर रात्रपाळी लाईट वेगळीच असल्यामुळे रात्री 9 ते सकाळी 5 आहे, त्याच्यामुळे ते जजमेंट बसत नाही. शेतकरी मित्रांनो, मात्र सुरुवातीला जेव्हा आपण काही टाकतो त्या वेळेला चांगलं हलवून घ्यायचे. नंतर हलवलं नाही हलवलं तरी तयार होतं येते. तर शेतकरी मित्रांनो, या अशा पद्धतीने आपण खतं देतो आहे, त्याच्यामुळे आपले खतं कमी होत आहेत, असं भरपूर शेतकऱ्यांचे अनुभव आलेले आहेत. आता याच्यातून आपण 5 लिटर जे तयार झालेलं आहे थोडं बाकी आहे. याच्यानंतर येतो तो आपण आता एक ठरवलं, याच्यातून 5 लिटर काढायचे, याच्यामध्ये टाकायचं, दोघांमध्ये टाकायचं त्या 2 दिवसात, आणि नंतर 2 दिवसानंतर मग बरोबर त्याला सोडून द्यायचे. तर ह्या पद्धतीने आपण बॉन्डिंग तोडून जे म्हणतो आपण ते खतं अशा पद्धतीने देतो. त्यामुळे आपल्याला रासायनिक वरच्या